DHS बाबतीत एक अपडेट आलेला आहे प्रतीक्षा सूचीबाबत. सूचना म्हणजे वेटिंग लिस्टबद्दल. वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होईल, काय होईल, आता पुढली प्रोसेस काय असेल त्याबाबत जे काही सूचना आहेत, तर त्या संदर्भात एक लेटर आलेलं आहे आणि हे लेटर मी ग्रुपवर पण टाकलं होतं आपल्या व्हॉट्सअपच्या. तर बघा, ए लेटर आहे ते. याच्यामध्ये हे त्यांचे लोक महाराष्ट्र शासन DHS, हे तारीख बघा 2/4/2024चं हे लेटर आहे. त्याच्यानंतर म्हणजे कालचं हे प्रति कोणाच्या नावानं आहे हे लेटर? आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, त्याच्यानंतर सहसंचालक जे आपले पुण्याचे आहेत ते, आणि सहसंचालक आरोग्य सेवा हे ते पण पुण्याचे, त्यांच्या नावानं आहे हे. विषय काय आहे लेटरचा? की गट क व ड संवर्गातील उमेदवारांच्या प्रतीक्षा सूचीबाबत, म्हणजे जे आपले DHSची जी आपण वेटिंग लिस्ट म्हणतो त्या वेटिंग लिस्टबाबत. तर याचा संदर्भ काय आहे? सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचं पत्र, हे त्यांचा नंबर पत्राचा 7 तारखेचं 7/3/2024चं 7 मार्च जे पत्र होतं त्याचा संदर्भ घेऊन हे लेटर काढण्यात आलेलं आहे. तर या पत्रात काय म्हणलं बघू. आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क ड पदभरती अनुषंगाने 60 वर्गाची ऑनलाईन परीक्षा 30/11 हे प्रत्येक लेटरमध्ये ते कॉमनच टाकतात. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे ते. कधी परीक्षा झाली, 60 संवर्गाची परीक्षा झाली, 30 ते 12 झाली, हे कॉमन आहे. रोजी घेण्यात आली सदर ऑनलाईन परीक्षा निकालाआधारे उमेदवाराची गुणवत्ता यादी व निवड सूची, म्हणजे मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट ही विभागाच्या संकेतस्थळावर ज्या त्या साईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या आधारे पात्र उमेदवारांना, जे सिलेक्टेड झाले अशा पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV करून समुपदेशनाद्वारे म्हणजे काउन्सिलिंगने नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपलं एक्झाम झाली, त्यांनी ते साईटवर टाकलं, निकाल टाकला, सिलेक्शन यादी टाकली, मेरिट लिस्ट टाकली, त्याच्यानंतर जे निवड झालेले उमेदवार त्यांना ह्याच्यासाठी DVसाठी बोलवलं, त्याच्यानंतर त्यांची समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग झाली आणि ऑर्डर दिल्या, म्हणजे हे फर्स्ट पहिली फेरी पूर्ण झाली. तर आता पुढे बघू. त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देणे, उमेदवारांची प्रतिक्षा सूची तयार करणे म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करणे व तदनंतर कारवाई करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून देण्यात येत आहे. म्हणजे आता इथून पुढे काय करायचं? आता फर्स्ट फेरी ठीक आहे, फर्स्ट राऊंड तर झाला, हे इथपर्यंत त्यांनी तेवढं सांगितले, फर्स्ट राऊंड झाला. आता इथून पुढे प्रतीक्षा सूची तयार करणे म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करणे, आणि इथून पुढे आता काय कारवाई करायची, आता इथून पुढली प्रोसिजर काय राहील त्याच्याबाबत आता सूचना दिल्या आता सगळ्यांना, सगळ्या डिटेलला. तर ते काय सूचना आहे ते आता खालीलप्रमाणे बघू आपण एक काय सूचना दिलेली आहे. सगळ्यात पहिलं, परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी. म्हणजे जे फर्स्ट राऊंडचं सांगतायत, फर्स्ट लिस्टमध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट होते ते जर गैरहजर असले समुपदेशन फेरीला पहिल्या म्हणजे काउन्सिलिंगसाठी, तर त्यांना दुसरी संधी देण्यात यावी. त्याच्यानंतर दुसऱ्या संधीतही उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसरी व शेवटची संधी देण्यात यावी. हे आपल्याला समजा आधी माहीत होतं, त्यांनी सांगितलं होतं की 3 चान्स देणार आहेत ते. फर्स्ट लिस्टमध्ये जे सिलेक्ट झाले त्यांना 3 चान्स देणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर समुपदेशनाकरिता तिन्ही संधीत उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्याची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारांना डाक देयपत्राने पाठवण्यात यावे. म्हणजे तिन्ही जर ह्याच्यामध्ये लिस्ट काउन्सिलिंगसाठी जर ते कॅन्डिडेट उपस्थित नाही राहिले तर त्यांना रद्द करण्यात येते, त्यांची निवड रद्द करण्यात येते असं लेटर त्यांना पाठवायचं. आणि याचं लेटर मी ग्रुपवर पण टाकले होते, त्यांनी तसे मेल पण केले आणि ते आता पोस्टाने पण पाठवतील लेटर की तुम्हाला रद्द करण्यात येत आहे, हे वाले लेटर मी टाकले होते ग्रुपवर पण. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट, समुपदेशनाकरिता 3 संधीत बोलून उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचा अभिलेख तयार करण्यात यावा. त्यांचा अभिलेख तयार करून त्याच्यानंतर पुढली प्रोसेस, उमेदवारांची प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या किंवा तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजे जे तिथले एओ असतात ते, त्यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष याचं पण एक लेटर आलं होतं, ते पण मी टाकलं होतं ग्रुपवर, त्याच्यावर पण व्हिडिओ बनवला होता, मी सांगितलं होतं काय स्थापन करण्यात यावेत. उमेदवाराच्या तक्रारीचे लेखी अथवा तोंडी निवेदन करण्यात यावे. तर त्यांच्या जे काही प्रश्नांचे उत्तर असेल, तुमच्या शंका, त्याकरिता ते ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल ते तयार करण्यात आली होती, त्यांचं उत्तर देण्यात यावं तुमचे जे काही डाऊट्स असतील त्या संदर्भात. चला, त्याच्यापुढे तिन्ही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे म्हणजे जे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसेल, ज्यांच्या डॉक्युमेंटचा वगैरे काही प्रॉब्लेम होतात ते, किंवा अन्य विभागात आधीच नोकरीत असलेले म्हणजे जसं समजा DMRला वगैरे जे कॅन्डिडेट आधीच जॉईन झाले ते वाले,
त्याच्यानंतर नियुक्तीस नकार दिलेले, कुठल्याही कारणास्तव ज्यांनी नकार दिला जॉईन होण्यासाठी किंवा इतर कारणामुळे नियुक्ती देण्यात न आलेले, मग कुठलेही रिझन असो, किंवा रुजू न झालेले म्हणजे ज्यांनी DV झालं, काउन्सिलिंग झालं, ऑर्डर घेतली पण जे जॉईनच झाले नाही, ज्यांनी जॉईनिंगच केलं नाही असेवाले पण, ठीक आहे, म्हणजे सगळेच आले आता ह्याच्यामध्ये सर्व झालं. उमेदवारांच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन, त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण लक्षात घेऊन म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्यांच्या ह्याच्यातली ती जी जागा रिकामी राहिलेली आहे, ठीक आहे, ती जागा त्यालाच भेटते. हे बघा, ज्या अगेन्स्टच्या जागा असतात, ठीक आहे, अगेन्स्टच्या जागा त्या समजा सगळ्यांसाठी असतात. जसं आता एक्झाम्पल आपण अंशकालीनच्या ज्या म्हणतो त्या अगेन्स्टची जागा आहे, ते मेरिटप्रमाणे मिळते. पण एक्झाम्पल कोणते, आता हे आडवे समांतर आरक्षण लक्षात घेऊन TCS यांनी सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुणांक्रमे, थांबा मी तुमचं मिनिंग सांगतो याचा काय असतं, वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांची संबंधित नियुक्ती प्राधिकारी, यथास्थिती उपसंचालक, परिमंडळ यांच्या स्तरावर समिती गठन करून म्हणजे कमिटी बसून या समितीकडून संवर्गणीय व प्रवर्गणीय प्रतीक्षा यादी सूची तयार करण्यात यावी, म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्यात यावी. ठीक आहे, हे जाऊ द्या फापट पसार. मी सांगतो एवढ्या सगळ्याचा मिनिंग काय. याचा मिनिंग असा आहे की एक सेकंड, हां, त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन, याचा मिनिंग आहे की ज्या अगेन्स्टच्या जागा असतात ना त्या सर्वांसाठी असतात, पण जे आडवं समांतर आरक्षण असतात ना, जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, त्या नाही देत आहेत. म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, जसं मी सांगितलं होतं आता अगेन्स्टचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला अगेन्स्टची, जसं पार्ट टाईम, ठीक आहे, ज्या अंशकालीनच्या जागा आहेत, ही जागा जर वॅकंट राहिली तर ते मेरिटप्रमाणे मिळते. ठीक आहे, मेरिटप्रमाणे जो कोणी मेरिटमध्ये बसेल त्याला ती अगेन्स्टमध्ये ती जागा मिळते. पण आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन म्हणजे त्याच जात प्रवर्गातील, म्हणजे समजा एक एक्झाम्पल OBC कॅटेगरी, OBC कॅटेगरीमधली जर एखादी जागा आहे, जसं एक्झाम्पल समजा समांतर आरक्षण कोणतं, समजा प्रकल्पग्रस्त घेऊ आपण एक, ठीक आहे, प्रोजेक्ट अफेक्टेडची जर जागा आहे तर ती जागा कन्वर्ट करून ते दुसऱ्याला नाही देणार. जर समजा हा कॅन्डिडेट रद्द झाला आहे, हा कॅन्डिडेट जर रिजेक्ट झाला, एक नंबरचा प्रोजेक्ट अफेक्टेडचा जर कॅन्डिडेट OBCमधला रिजेक्ट झाला काही कारणास्तव, किंवा हे रिझनवर जे काही दिले तर की समजा त्याचं डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा आधीच जॉईन केलेला आहे कुठं, किंवा त्याने नकार दिला, किंवा काही कारण असू द्या, पण आडवं समांतर आरक्षण म्हणजे कोणतं, जसं मी आता सांगितलं OBC, समजा त्याच्यामध्ये आपण बघितलं एक एक्झाम्पल प्रोजेक्ट अफेक्टेड, समजा हा प्रोजेक्ट अफेक्टेडचा एक नंबरचा कॅन्डिडेट आहे जो सिलेक्ट झाला होता पण तो आलाच नाही, रद्द झाला, जे काही रिझन असेल, तर हा कॅन्डिडेट नाही आला समजा, तर आता वेटिंग लिस्टमध्ये ही प्रोजेक्ट अफेक्टेडची जागा मेरिटप्रमाणे दुसऱ्याला नाही मिळणार, ते कुणाला मिळते, 2 नंबरचा जो प्रोजेक्ट अफेक्टेड आहे ना त्यालाच मिळते. ठीक आहे, तर याला म्हणतात कुठं गेलं, हां, प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन. ठीक आहे, आडवे समांतर आरक्षण त्याला म्हणतात, तर त्यालाच मिळते, ते दुसऱ्याला नाही मिळत. ते अगेन्स्टवाल्या ज्या जागा असतात ना, जसं मी आता सांगितलं होतं पार्ट टाईमच्या, तो कॅन्डिडेट नाहीतच, ठीक आहे, पार्ट टाईमचे कॅन्डिडेट अंशकालीनचे नाहीतच, तर त्या जागा तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या जागा मेरिटप्रमाणे मिळतात. हे आडवे समांतर आरक्षणच्या त्या कॅटेगरीला मिळतात. हा पॉईंट क्लिअर झाला. ठीक आहे, हे एवढं जो काय फापट पसारा सांगितला त्याचा मिनिंग तेवढा मी आता जे सांगितलं तुम्हाला एक्झाम्पल देऊन तसावाला आहे. ठीक आहे, चला पुढला नेक्स्ट पॉईंट. हे ते समिती गठन करून हे करून ते करून ते काही बी करू द्या, शेवट मी आता जसं सांगितलं ते होणार आहे. हां, चला पुढे नेक्स्ट पॉईंट. प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी शंका उपस्थित झाल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावी. म्हणजे यादी सूची तयार करताना, प्रतीक्षा यादी करताना काही सिच्युएशन अशा आहेत समजा जिथं आता त्यांना पण म्हणजे DD ऑफिसला त्यांना पण जर समजत नसेल, किंवा नेमकं इथं डिसिजन काय घ्यायचा, नेमकं निवड कुणाची करायचं, जे काय असेल काही शंका किंवा अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याबाबत मार्गदर्शन ते कुणाला करणार, पुणे यांच्याकडे सादर करावं. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढलं, प्रतीक्षा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. म्हणजे लिस्टही संकेतस्थळावर वेबसाईटवर टाकण्यात यावी त्यांनी सांगितलं आहे. तर याचा अर्थ काय, तर ते लिस्ट वेटिंग लिस्ट ही काय करणार, साईटवर टाकणार. लास्ट टाईम वगैरे त्यांनी टाकली नव्हती, मोस्टली DHSवाले तसंच करत, लिस्ट वगैरे ते यादी टाकतच नाहीत. ठीक आहे, फर्स्ट लिस्ट टाकली संपलं, त्याच्यानंतर ते टाकतच नव्हते. तर आता यांनी सूचना दिल्या, तर याचा अर्थ काय, ते साईटवर आता लिस्ट टाकणार. वेटिंग लिस्ट पण आता साईटवर येणार, सेकंड लिस्ट जी येणार आहे ना ती. सदर प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरता वैध राहील.
ठीक आहे. ती डिक्लेअर केल्यापासून ती व्हॅलिड किती दिवस राहील, 1 वर्षापर्यंत ती व्हॅलिड राहील. हां, हे पण खूप जणांचा क्वेश्चन येत होता की सर एक्झाम भरती 1 वर्षाचं असते, 1 वर्ष DMR-DHचं दोन्ही रिलेटेड मला हे खूप जणांनी क्वेश्चन विचारला होता. सर 1 वर्षाचं भरती व्हॅलिड असते, 1 वर्षाचं व्हॅलिड असते, आय डोंट नो कोण सांगितलं किंवा जे काही असेल कोणी तुम्ही ऐकलं असेल. पण ठीक आहे, 1 वर्ष व्हॅलिड असते, पण त्याचा मिनिंग समजून घ्या. ज्यावेळेस प्रोसेस होते तिथून पुढे व्हॅलिड असते. असं नाही की समजा आता DMRचं पण काही कोर्ट केस चालू आहे ते, किंवा एक एक्झाम्पलमध्ये आता समजा इलेक्शन आलं, किंवा एक्झाम्पल आणखीन समजा कधी फ्युचरमध्ये एखाद्या कारणास्तव कोर्ट केस झाली, काही झालं. आता कोर्ट केस समजा काही कारणास्तव लांबणीवर गेली, 4-6 महिने गेले किंवा 1 वर्ष गेलं, ह्याचा अर्थ काय झाला, 1 वर्ष झाले म्हणजे ती प्रक्रिया काय रद्द थोडीच झाली. तसा अर्थ होत नसतो. ज्यावेळेस ती प्रक्रिया होते तिथून पुढे 1 वर्ष, आता तुमची समजा 1 वर्ष जर प्रक्रियाच झाली नाही, काही कारणामुळे जर प्रक्रियाच 1 वर्ष जर थांबली, तर ती भरती रद्द होत नसते. झाली तिथून पुढे 1 वर्ष असते. ठीक आहे. आता या संदर्भात आय डोंट नो कोणी सांगितलं की तुमचे माहीत नाही, पण मला या रिलेटेड खूप जणांची कॉल आली होती की सर आता डेट संपत आली, डेट संपत आली. डेट संपायला प्रक्रिया झालीच नाही, ते झाल्यापासून पुढे 1 वर्ष असतं. आधीच 1 वर्ष संपत आलं ते खूप जण विचारत होते मला. ठीक आहे, तर तो विषय सोडून द्या. ते प्रक्रिया झाल्यापासून पुढे 1 वर्ष असतं आणखीन. ठीक आहे. चला हां, पुढला पॉईंट काय होता, 1 वर्षाच्या कालावधीत वैध राहील. त्याच्यानंतर तिन्ही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीत असलेले, नियुक्तीस नकार दिलेले, इतर कारणास्तव म्हणजे जे काही रिझन असेल. ठीक आहे. निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवार डाक पत्राने पाठवण्यात आल्यापासून 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारास समुपदेशनाकरणात बोलवण्यात यावे. म्हणजे आता हे ज्यांना ज्या डिव्हिजनचे आता लेटर गेलेले असतील समजा, की रिजेक्ट केले, 3 चान्स झाले, फर्स्ट चान्स, सेकंड चान्स, थर्ड चान्स, तिन्ही चान्स झाले, तिन्ही चान्सला ते कॅन्डिडेट आला नाही, त्याची काय झाली, आता त्याला रिजेक्ट केलं, त्याची निवड रद्द करण्यात आली, त्याला लेटर पण पाठवलं, पत्राद्वारे त्याच्या घरी पाठवलं. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत, ठीक आहे, विदिन 1 मंथ प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना, म्हणजे जे वेटिंग कॅन्डिडेट आहेत त्यांना समुपदेशनाकरिता बोलवण्यात यावे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की लेटर पाठवलं, त्यांना रद्द केलं, तिथून पुढे 1 महिन्याच्या आत पुढली प्रोसेस करायची काउन्सिलिंगला, तिथून पुढल्या वेटिंग लिस्ट जे कॅन्डिडेट आहे त्यांना बोलवायचे. तर आता जे खूप दिवसापासून जे कॅन्डिडेट विचारत होते सर पुढली प्रक्रिया कधी होईल, तर याचं उत्तर आहे बघा इथं दिले त्यांनी, 1 महिन्याच्या आत त्यांना ती प्रोसेस कंप्लीट करायला सांगितलं, पुढल्या कॅन्डिडेटला बोलवायला. त्याच्यामुळं आता विदिन 1 मंथ ज्यांचं लेटर गेलेलं आहे ज्या डिव्हिजनचं, तिथून पुढे त्यांना 1 महिन्यात प्रोसेस कंप्लीट करायची आहे वेटिंग लिस्टची, म्हणजे मॅक्झिमम एखादा महिन्याच्या आत आता ही सर्व प्रोसिजर चालू होतील. आता हे वेटिंग लिस्ट वगैरे लेटर जाऊन पण झालेलं आहे. ठीक आहे. मग आय थिंक मागच्या वीकमध्ये, आता प्रत्येक डिव्हिजनचे वेगळ्या डेटला गेले असतील, कुणाचे थोडे बहुत पुढे मागे, पण 1-2 वीकमध्ये झालेली आहे ही प्रोसिजर. तर तिथून पुढे 1 महिन्याच्या आत, म्हणजे ह्या 1 मंथमध्ये ही प्रोसेस आता पुढली वेटिंग लिस्टची होऊन जायला पाहिजे, कारण त्यांनी तसं आदेश दिलेला आहे. हे बघा, 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रत्येक सूचीतील उमेदवारांना समुपदेशनाकरिता बोलवण्यात यावे. तर आता वेटिंग लिस्टवाल्यांचे लवकरच आता प्रोसिजर कंप्लीट होईल विदिन 1 मंथ. ओके. नेक्स्ट, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी. ह्याचा अर्थ तेच, रिपीट. ठीक आहे. त्यांना बोलवायचं, काउन्सिलिंग करायची, त्याच्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट आधी DV होणार, त्याच्यानंतर काउन्सिलिंग होणार, त्याच्यानंतर ऑर्डर. ठीक आहे. सेम तीच प्रोसिजर जी फर्स्ट लिस्टमध्ये झाली तीच प्रोसिजर परत आता रिपीट होणार सेकंड लिस्टवाल्यांसाठी. ठीक आहे. चला, तर हे यांनी अनिल कुमेरिया, कार्यशासन महाराष्ट्र शासन, त्यांनी ते काढलेलं लेटर आहे आणि यांच्या नावाने प्रत. हे आता हे लेटरची प्रत कुणाकुणा गेली, सर्व उपसंचालक आरोग्य, सर्व परिमंडळे, उपसंचालक पुणे, प्रयोगशाळा मुंबई, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, संबंधित आरोग्य सर्वकारण, जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्वांना. म्हणजे आता हे एका डिव्हिजनपुरतं किंवा एकासाठी नाही, सर्वच डिव्हिजनचं. आता तुम्हाला एक ना एक पॉईंट मी सर्व एक्सप्लेन करून पण सांगितलं आहे, आणि प्रोसेस कधी होईल ते पण सांगितलं. आता तुम्हाला याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं आहे 1 महिन्याच्या आत. तर आता विदिन 1 मंथ ही प्रोसिजर झाली पाहिजे. तर लवकरच राहिलेली वेटिंगची प्रोसिजर आता क्लिअर होऊन जाईल. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील किंवा जे काही अपडेट मिळेल ते मी ग्रुपवर टाकत राहीन. मी आय थिंक 3-4 दिवसाखाली ते पण टाकले होते, एक कॉल रेकॉर्डिंग पण टाकली होती मी DD ऑफिसची विचारली. तसंच जे काही अपडेट मिळत राहील मला. आता पण हे जे लेटर आलं तेवालं मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, आदेश मिळाले की प्रक्रिया चालू करतील. ठीक आहे. आता हे आदेश मिळाले आहेत तर प्रक्रिया आता ते चालू करणार.
त्याच्यामुळं लवकरच आता राहिलेली प्रक्रिया पूर्ण होईल. या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा आपला ग्रुपची लिंक दिलेली असेल डिस्क्रिप्शनमध्ये, आपल्या ग्रुपवर विचारा किंवा मला व्हॉट्सअपला विचारलं तरी मी आन्सर करेन. चला, ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा.